नमस्कार. नीलम रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत नाशिक स्पेशल झणझणीत आणि चमचमीत असे शेंगदाण्याचं झिरकं. हे झिरकं तुम्ही बनवून बघाल तर 2 घास तुम्ही नक्कीच जास्त खाल. शेंगदाण्याचे आपल्याला अनेक प्रकार बनवता येतात. शेंगदाणे आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक असतात. चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला मी गॅसवर तवा तापत ठेवलेला आहे. शेंगदाणे आपण मंद गॅसवर छानपैकी भाजून घेऊ. शेंगदाणे भाजल्यामुळे झिरकं हे खूप चविष्ट बनते. जर तुम्हाला तिखट आवडत नसेल तर झिरकं हे गूळ आणि चिंच टाकून आंबट गोडही बनवता येते. पण मी तोंडाला चव आणणारं झणझणीत आणि चमचमीत असं झिरकं बनवणार आहे. शेंगदाणे आता छानपैकी भाजले गेले. शेंगदाणे आता एका हाताने गार झाले की चोळून घेऊ. शेंगदाणे सहजरित्या स्वच्छ होतात. गूळ आणि शेंगदाणे खाल्ले की शरीरात रक्ताचे प्रमाण वाढते. झिरकं बनवण्यासाठी आपल्याला 7 ते 8 कापून घेतलेल्या हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 1 मोठा चमचा जिरे व कढीपत्ता लागणार आहे. हिरव्या मिरच्या, लसूण आणि जिरं हे आपण आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ. झिरक्याला टेस्ट येण्यासाठी हे सर्व आपण आता बारीक करून घेऊ. आवडत असेल तर याच्यात आपण खोबऱ्याचे बारीक काप करून सुद्धा दळून घेऊ शकतो. खोबरे टाकले की त्याचा झणझणीतपणा कमी होतो, म्हणून मी खोबऱ्याचा वापर केला नाही. ही पेस्ट दळून झाल्यावर लगेचच दुसऱ्या भांड्यात शेंगदाण्यांमध्ये थोडे पाणी टाकून बारीक पेस्ट तयार करून घेऊ. अशा प्रकारे आपण ह्या दोघं भांड्यांमध्ये पेस्ट तयार करून घ्यायची आहे. मी आता दुसऱ्या बाजूला गॅसवर मोठी कढई ठेवलेली आहे. तिच्यात 2 ते 3 पळ्या तेल टाकून घेते. झिरकं हे उकळताना वतू जाऊ नये म्हणून भांडे हे थोडे मोठेच घ्यावे लागते. आपण ह्या आता गरम तेलात मिरची टाकून घेऊ. कारण मिरचीमध्येच आपण झिरक्यासाठी लागणारे सर्व साहित्य दळून घेतलेले आहे. आपण आता मिरचीचा कच्चेपणा दूर होईपर्यंत मिरची चांगली परतवून घेऊ. मिरची ही आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात वापरू शकतो. मिरची आता चांगल्या प्रकारे परतवून झालेली आहे. तिचा रंगही थोडा बदललेला आहे. मी एका बाजूला गॅसवर गरम पाणी ठेवलेले आहे. या मिरचीमध्येच आता आपण शेंगदाण्याची बारीक पेस्ट घालून घेऊ. हे सर्व साहित्य एकजीव होईपर्यंत आपण त्याला चांगले मिक्स करून घेऊ. आणि मी जे बाजूला गरम केलेले पाणी आहे ते त्याच्यात आता ओतून घेते. आपल्याला ज्या प्रमाणात पातळ किंवा घट्ट आवडत असेल त्या प्रमाणात आपण पाणी टाकून घेऊ शकतो. झिरक्याला उकळी येईपर्यंत सतत हलवत राहायचे आहे. वरून आता आपण कोथिंबीर टाकून घेऊ. झिरक्यामध्ये आता आपण आपल्या चवीनुसार मीठ टाकून घेऊ. झिरकं हे आपण गॅसच्या लो फ्लेमवर सतत हलवत राहू. आपल्या झिरक्याला आता मस्त एक उकळी फुटलेली आहे. 15 ते 20 मिनिटे या झिरक्याला आपण उकळवून घेऊ. तुम्ही बघू शकता आता झिरकं हे आपलं उकळून तयार झालेलेच आहे. लसणाचा आणि जिऱ्याचा वापर जर आपण याच्यात केला नाही तर आपण याचा वापर उपवासासाठी सुद्धा करू शकतो. आपण हे झिरकं भगर किंवा बाजरीच्या भाकरीबरोबर सर्व करू शकतो. जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर टिक करा आणि आवडत असेल तर एक लाईक नक्की करा. धन्यवाद.